की जय निवृत्तीनाथ महाराज की विठ्ठल 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 महाराज की चुरा चुरा कर माखन खाया गवलन का नंद कुमार कन्हैया काय बराई दिखावत मोही जानत हो प्रभु पना तेरा सबही और बात सुनो खल सुगला बांध लिया तू अपन गोपाला काय बराई दिखावत मोही जानत हो प्रभु पना तेरा सबही फेरत बन बन गौवा चरावत कहे तुकिया बंधुल करिलेले हात काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभु पना तेरा सबही देवादि देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय देवा देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय देवा श्री केशवा विनंती माझी परिया विषमा विनंती माझी परी केशमा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणानाम माझी वाणी तुझे वाणी तुझे वर्णी गुणानाम माझी वाणी तुझे वर्णी गुणानाम प्रेम काही का हृदय प्रेम काही करा हृदय प्रेम काही करा महायोग पीठेत ते भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपुच्छ गुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं योऽन्तः प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत खलशक्तिधर स्वधानाम् अन्यांश्चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि विठाला विठाला चुरा चुरा कर माखन खाया गवलन कानंद कुवर कन्हैया काय बराई दिखावत मोही जानत हो प्रभु पना तेरा सबही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे आणि महाराष्ट्र वैभवाला महाराष्ट्र संस्कृतीला महाराष्ट्र शारदेला एक सापडलेलं अनमोल रत्न जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांचे लाडके बंधू छोटेशे कान्होबाराय यांचा हा 4 चरणाचा हिंदी पदावलीमधील काल्याच्या प्रसंगातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला एक मिनिटामध्ये काला सांगतो, 1 मिनिटामध्ये नियोजन सांगतो. काल्याचं कीर्तन हे वारकरी संप्रदायामध्ये सांगतेचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाशिवाय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या जो काही उत्सव असेल, जो काही कार्यक्रम असेल त्याची सांगता होत नाही. कारण सर्व अपूर्ण आहे आणि जगाच्या पाठीवर एकच पूर्ण आहे, त्याचं नाव आहे परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य वही. जगाच्या पाठीवर परिपूर्णतम असा भगवान कृष्ण परमात्मा आहे आणि म्हणून त्यांच्या गुणांचं वर्णन केल्याशिवाय, त्यांच्या लीलेचं वर्णन केल्याशिवाय कार्यक्रमाची सांगता होत नाही, असं आपल्या पूर्वासुरीने घालून दिलेले काही नियम आहेत. आणि म्हणून काल्याचं कीर्तन आहे. किम निमित्त आहे तर आपल्या सर्व भाविकांनी, सर्व ग्रामस्थांनी, नारायणगाव परिसरातील काही श्रोत्यांनी मिळून
येथे श्रीमद भागवत पारायण सप्ताह केला. बघा थोडासा आवाज वाढवा बरं असा, ही साऊंड थोडीशी वाढवा. श्रीमद भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आपण आयोजित केला. अनेक वाचक बसले. भागवत सप्ताहाचा किंवा त्याची महती काय आहे, अनेक बाजूने जर आपण बघू गेलो तर श्रीमद भागवताचं वाचन हे अत्यंत पुण्यशील आहे, पुण्यदायी आहे. क्रमांक 1, श्रीमद भागवत का वाचायचं? श्रीमद भागवत का वाचायचं? जगाच्या पाठीवर पितरांना संतुष्ट करण्यासाठी, ऐका पितृपक्ष चालू आहे, आज द्वितीय पक्ष आहे, आज दुसरी आहे ना, हा दुसरं श्राद्ध आहे. तर जगाच्या पाठीवर पितरांना संतुष्ट करण्यासाठी अन्य कोणतीही साधना नाही. एक 2-3 साधना महत्वाची आहे. त्यामध्ये ऐका लक्षपूर्वक, आता तुम्ही भागवत समाप्ती करतायत म्हणून आपण सकाळी रोज उठून स्नान केल्यानंतर, सर्वांनी करण्यासारखं बरं ते सांगतो मी, सर्वांनी स्नान केल्यानंतर आपलं पूजेचं आसन टाकायचं, देवघरामध्ये बसायचं, अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती लावून दक्षिणेला तोंड करायचं. कारण पितृलोक हा दक्षिणेला आहे. दक्षिणेला तोंड करायचं आणि पितृस्तोत्राचं वाचन करायचं, बाह्य शांती सुक्ताचं वाचन करायचं. याचं जर तुम्ही नित्य वाचन केलं तर तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया नरा. जर आपण पितरांच्या या स्तोत्रांचं वाचन केलं तर आपल्याला पित्र आशीर्वाद देतात. ज्या कुटुंबावर पित्र प्रसन्न, त्याला देवाच्या भक्तीची गरज नाही, त्याला इतर साधना करण्याची गरज नाही. ज्ञानोबारायांचं स्पष्ट वर्णन आहे, देवतादिकानं भजावे, तीर्थादिकानं करावे. 3रा अध्याय बघा कर्मयोगाचा, त्यामध्ये ज्ञानोबाराय स्पष्ट वर्णन करतात की तीर्थादिक यात्रा करू नका, इतर साधना करू नका, मग पहिली पितरांची भक्ती करा. पितरांची भक्ती केल्याविना जर आपण मोक्ष प्राप्तीचं साधन करत असाल, देव जरी खाली उतरला तरी तो तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. कारण ज्याचे पित्र संतुष्ट त्याच्यावर देव संतुष्ट, ज्याच्या कुलदेवता संतुष्ट त्याच्यावर देव संतुष्ट. पितरांची आणि कुलदेवतांची सेवा केल्याशिवाय भगवान परमात्मा तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही. कारण जगाच्या पाठीवर 3 ऋण आहेत. एक आहे देवऋण, एक आहे ऋषी ऋण आणि 3रं आहे पितृऋण. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण आहे, ऋषींचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे. पितरांचं ऋण श्राद्धाधिक कर्म केल्यानंतर पूर्ण होत असतं. ऋषींचं ऋण समाजाची सेवा केल्यानंतर पूर्ण होत असतं. आणि देवाचं ऋण आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून पितृऋण, ऋषी ऋण आणि देवऋण, त्यापैकी आपण पहिला क्रमांक कोणाला दिला? पितृऋणाला. पितृऋणातून आपण पूर्ण झालो तर ऋषी ऋण, आणि ऋषी ऋणातून पूर्ण झालो तर देवऋण. पण पहिल्या क्रमांकाला आहे पितरांचं ऋण. म्हणून पितरांचं ऋण करण्यासाठी, फेडण्यासाठी आपण प्रति सकाळी दक्षिणेला तोंड करून पितृस्तोत्राचं वाचन करावं. 2 मिनिटं लागतात त्या वाचनाला. बरं, मग महाराजाला पर्यायी मार्ग, पण हे कराच रोजचं, फार पुण्यशील आहे. पण अजून एक पर्यायी मार्ग आहे. ज्यांनी अन्य साधनं केले, कुळातील दोष जात नाही, सुख लाभत नाही, ऐश्वर्य लाभत नाही, आरोग्य लाभत नाही, संपत्ती टिकत नाही, घरामध्ये चिडचिड, भांडणं, कर्जबाजारीपणा, सतत चिडचिड, याला पर्यायी मार्ग सांगा महाराज आम्हाला. याला पर्यायी मार्ग आहे. शास्त्रांनी, पुराणांनी, सर्वांनी सांगितलं. काय सांगितलं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतना विठो अखंड चिंतन विठो माझे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतना
अखंड चिंतन विठोबा गीता भागवत गीता आणि भागवत. गीता हा ग्रंथ मनुष्य जीवन कसं जगायचं यासाठी आहे, हा विषय वेगळा आहे. पण श्रीमद भागवताचं वाचन का करायचं, तर आपल्या कुळामध्ये असणारे अनेक दोष, आपल्या गावामध्ये असणारे अनेक दोष, आपल्यामध्ये असणारे अनेक दोष, या सर्वांचं निवारण निरसन करण्याची क्षमता जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त श्रीमद भागवतामध्ये आहे. त्याला पर्यायी मार्ग नाही. म्हणून आपण सर्वांनी गेली अनेक वर्षापासून, तब्बल 39 वर्ष आपल्या या भागवत समाप्ताला पूर्ण होऊन 40व्या वर्षामध्ये, बरोबर का, 40व्या वर्षामध्ये आपला हा भागवत सप्ताह प्रवेश करत आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, या भागवत सप्ताहाला आपण जर प्रतिवर्षी करत असाल तर त्याची महती, त्याचा महिमा प्रत्येकाला समजावून सांगा. कारण ज्यांना ज्यांना घरामध्ये अडचणी, आर्थिक अडचणी, कौटुंबिक अडचणी आहे, शारीरिक अडचणी आहे, शेतीच्या अडचणी आहे, व्यवसायाच्या अडचणी आहे, त्यांनी सर्वांनी आवर्जून हे भागवत सप्ताह केला पाहिजे. फार महिमा या भागवत सप्ताहाची वेद शास्त्र पुराणांनी सांगितलेली आहे. आपले सर्व दोष दूर करण्याची क्षमता जर कशामध्ये असेल तर श्रीमद भागवत सप्ताहामध्ये. जगाच्या पाठीवर श्रीमद भागवत सप्ताह हा इतकं पवित्र कार्य, पितरांना तृप्त करण्याचं कार्य जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. धुंदुकारी हा अतृप्त आत्मा होता. तुम्ही भागवत ऐकलं की नाही? धुंदुकारी हा अतृप्त होता, पिशाची योनी प्राप्त झाली होती. आणि मग त्यांचे बंधू गोकर्ण महामुनी तीर्थयात्रा करत 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 आपल्या गावी आले. आणि ज्या वेळेस या पिशाची योनीमध्ये बसलेला हा धुंदुकारी समोर येऊन रडू लागला पिशाची योनीमध्ये, दादा मला सोडव, दादा मला सोडव, दादा मला सोडव. म्हटले तू कोण? ते म्हटले मी धुंदुकारी, मी तुझा भाऊ. मग माझा भाऊ, मग तुझी अशी अवस्था का झाली? ते म्हटले मी नको त्या मार्गाने गेलो, नको ते व्यसन केले, नको तो आहार घेतला, अनेकांच्या संगतीमध्ये बर्बाद झालो आणि मला पिशाची योनी प्राप्त झाली. मला यामधून मुक्त कर, सोडव मला. आणि मग रात्रभर गोकर्ण महामुनींनी चिंतन केलं की काय केल्यानंतर माझा बंधू मुक्त होईल, काय केल्यानंतर माझा बंधू मुक्त होईल, काय केल्यानंतर माझा बंधू मुक्त होईल. आणि दुपार झाली आणि आकाशवाणी झाली की आपण श्रीमद भागवत चिंतन करा, श्रीमद भागवत सप्ताह करा. आणि धुंदुकारीसाठी गोकर्ण महामुनींनी आपल्या घरासमोर श्रीमद भागवत सप्ताह केला. त्या भागवत सप्ताहामध्ये पिशाची योनी वायुरूप असल्या कारणाने एका वेळूच्या टोकावर बसली. ती तो धुंदुकारी वेळूच्या टोकावर बसला हवेच्या रूपाने. 7 कांड्याचं वेळूचं झाड, एक स्कंद झाला, एक दिवस पूर्ण झाला की एक कांड फुटायचं, एक दिवस दुसरा दिवस पूर्ण झाला की दुसरं कांड. 7 दिवसामध्ये सप्ताह पूर्ण झाला आणि 7व्या दिवशी पूर्ण ते वेळूचं झाड त्याचे दोन भाग झाले. आणि धुंदुकारी मूळ अवस्थेमध्ये, मूळ रूपामध्ये प्रगट झाला. आपल्या बंधूंना नमस्कार केला, दादा तुझ्या भागवत सप्ताहामुळे, तुझ्या या चिंतनामुळे आज माझा पशु योनीतून माझी मुक्तता झाली, या योनीतून माझी मुक्तता झाली, मी मुक्त झालो. हे का सांगायचं आहे? सांगण्याचं कारण एकच आहे की पशुवत जरी योनी असल्या, बघा थोडं अंतर्गत बोलतो, आपण ज्या घरात राहतो, आपण ज्या जमिनी, आपल्या जी जमीन घेतो, ती जमीन कधीतरी त्या जमिनीमध्ये बुडीत झालेला असतं. कधीतरी आपण ज्या घरात राहतो तिथं कुणाच तरी बुडीत झालेलं असतं. ती जागा कोणतरी बळकावलेली असते, ती लुटलेली असते आणि त्या जागेला दोष असतात. मग का हो महाराज आमचा काही दोष नाही,
आम्ही तर पैसे घेऊन जागा घेतली, बरोबर की नाही? आम्ही पैसे देऊन जागा घेतली, आमच्या वडिलांनी आम्हाला जागा दिली, मग आमचा काय दोष? हे जरी असलं तुमचा काही दोष नाही, पण त्या जागेचा दोष आहे. कुणाचा? त्या जागेचा दोष असल्या कारणाने तो दोष घालवण्यासाठी घरामध्ये श्रीमद भागवत सप्ताह करावा. गावामध्ये काही चुकीचं कार्य घडलेलं असेल आणि गावाचा दोष घालवायचा असेल तर गावामध्ये श्रीमद भागवत सप्ताह करावा. आपलं राष्ट्र याला देवभूमी असं म्हणतात. काय म्हणतात? देवभूमी म्हणतात. का देवभूमी म्हणतात? त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये गावोगावी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये येन प्रकारे श्रीमद भागवत सप्ताह होतात. म्हणून भगवान परमात्मा इथे पुन्हा पुन्हा अवताराला येतो. का? कारण ही भूमी पवित्र झालेली आहे, हा देश पावन झालेला आहे. कशामुळे? श्रीमद भागवत सप्ताहांमुळे. म्हणून सांगायचं काय आहे की आपण जे आयोजन केलेलं आहे अत्यंत सुंदर, अत्यंत गोड, अत्यंत नियोजनबद्ध, अत्यंत वाखाणण्याजोगतं असं आपलं सर्वांचं नियोजन आहे. आपली भागवत सप्ताह समिती, कमिटी, आमचा श्री माऊली ग्रुप ना, आमचा माऊली परिवाराच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ, सर्व क्षेत्रातील मान्यवर, म्हणजे राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून त्यांच्या तन मन धनाने, काया वाचा मनाने, सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असणार हा 40वा श्रीमद भागवत सप्ताह सांगतेची सेवा आपण सर्वांनी आणि माझे आदरणीय सन्मित्र संतोषजी महाराज शिर्के आणि संपूर्ण आमचं भजनी मंडळ ग्रामस्थ यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. आमचे भूषणदादाही उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या मार्फत ही सेवा माझ्याकडे आली. तर या सेवेच्या माध्यमातून लाभलेली जी गंधर्व सभा आहे, आमचे कैलासजी महाराज आहे, गोड सुंदर असा आवाज आहे महाराजांचा. आमचे राम महाराज वरकुटे, राम महाराज वरकुटे आहेत. आमचे संतोषजी महाराज आहेत. आदरणीय महाराजांचं काय नाव? गीतेश महाराज, हर्षद महाराज. गोड असे अर्जुनासारखे वादक आणि गंधर्वासारखे गायक आपले या कार्यक्रमाला लाभले. बघा, कधी कधी कीर्तनाला 7 असते आणि कधी कधी कीर्तनाला 7 असते. कळालं का? कधी कधी कीर्तनाची 7 असते आणि कधी कधी 7 असल्यावर कीर्तन करायला 7 असते. म्हणजे डेंगू, मलेरिया, तशी कीर्तन करायला 7 येते. अत्यंत गोड गायक आहे. मी तर म्हटलं कीर्तन बंद करा, तुमचंच गायन ऐकत बसावं. गोडच अति अप्रतिम आणि असं गोड आपलं गायन आहे. त्याचप्रमाणे आमचे नाना महाराज विषय आहेत, मी ज्यांच्यावर अतिशय प्रेम करतो. मुरबाड म्हटलं की आमचे विषय बाबा माझ्या डोळ्यासमोर दिसतात. तपमूर्ती आहे की नाही, भीष्माचार्यांसारखे वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि सर्व माझे यतिवर्य. आपल्या परिसराचं वैभव, आमचे महात्मे आहेत की ज्यांनी परिसरामध्ये छोटे छोटे मोठे आश्रम स्थापन करून या परिसराला सनातन परंपरेच्या, वैदिक परंपरेच्या आपल्या या प्रवाहामध्ये बांधून ठेवलेला आहे. अशी आपली आदिनाथ परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ ज्ञानोबाईंची परंपरा, माझ्या नाथबाबांची, शिवाची परंपरा. अशा परंपरेचे आमचे यतिवर्य, आमचे विसे बाबा, मृदुंगवादक, गायक, त्याप्रमाणे सिस्टमवाले दादा, सुंदर असं नियोजन आमचे कॅमेरेमन दादा, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. कार्यक्रम संपन्न करत असताना जितके कार्यक्रमाचे आयोजक महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे सौजन्य देणारे सुद्धा फार महत्वाचे. सौजन्याशिवाय कार्यक्रम नाही महाराज. स्पॉन्सरशिप शिवाय कार्यक्रम होत नाही, सौजन्याशिवाय कार्यक्रम नाही. आजची कीर्तनाची सेवा ज्यांच्या मार्फत आहे, आमचे आदरणीय राजेशजी शिर्के साहेब, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत मळेगाव यांच्या माध्यमातून आज ही कीर्तन रूपी सेवा आहे. काकडा भजन करणाऱ्या सर्व माऊले आहेत, पुरुष वर्ग आहे, ग्रंथवाचक आमचे तुकाराम, नावच घेतो, मालती केदार, विमाताई शिर्के, इंदुबाई शिर्के, संगीता शिर्के, तनुजा शिर्के, रेश्मा शिर्के, सारिका रोठे, तुकारामजी की शिर्के, वामन केदार, हरचंद्र भांगर, संतोषजी शिर्के, कैलासजी शिर्के, एकनाथजी रोठे, मोरेश्वर शिर्के, यशवंत चौधरी, पद्माकर जाधव, विषय बाबा, कमलाकर महाराज, बाळू महाराज, संतोष महाराज केदार, तुळशीराम महाराज रोठे, वसंत महाराज वरकुटे,
राम महाराज, विठ्ठल महाराज, धनाजी महाराज, हिराजी महाराज, सर्व आदरणीय महात्मे, सर्वांचं मेहनत, सर्वांचं कष्ट असतं. त्यामुळे कोणताही कार्यक्रम नियोजनबद्ध आणि सुंदर असा होत असतो. विठाला विठाला. आणि अजून या कार्यक्रमामध्ये मला माहित नाही, पण ज्यांनी आपला खारीचा वाटा, सिंहाचा वाटा, नवे नवे आपण पूर्ण 7 दिवस, नवे नवे वर्षभर नियोजनामध्ये वेळ घालवला, असे ज्ञात अज्ञात सर्व महात्मे सत्पुरुष आमची गावकरी मंडळी यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून सेवेला प्रारंभ. विठाला विठाला. काय असतं, कार्यक्रम 2 तासाचा असतो, एक लक्षात घ्या. पण ज्या माणसांनी वर्षभर कष्ट घेतलेला असतो, ज्या माणसांनी 7 दिवस कष्ट घेतलेला असतं, आमच्या आचारी दादा असतील, साफसफाई करणाऱ्या महिला असतील, पारायण करणारे असतील, त्याचं 1 मिनिट जर स्तुती केली ना, त्यांच्या कष्टाचं चीज होतं महाराज. काय होतं, त्यांनी जे कष्ट केले वर्षभर, 6 महिने, महिनाभर, सप्ताहामध्ये, त्यांनी जे येनकेन प्रकारे कष्ट केलेलं आहे, त्या कष्टाचं चीज होतं. वक्त्यानं जर नाव घेतलं तर नाही, आमचं कुठेतरी नाव आलं म्हणून. आणि म्हणून ते नावासाठी करत नाही, पण आमचं कर्तव्य आहे की त्यांनी केलेल्या कष्टाचं आपण त्यांचं चीज केलं पाहिजे. विठाला विठाला. चुरा चुरा कर माखन खाया, गौलन का नंद कोर कन्हैया, काय बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपना तेरा सबही. ही जी गवळण आहे, या गवळणीचं उगमस्थान, निर्मितीस्थान कुरुक्षेत्रावर आहे. ज्या वेळेस परमात्म्याने कुरुक्षेत्रावर आपल्या सर्व स्वजन बांधवांना बोलावलं की आपण सर्वजण या, आपण सर्वांना मला भेटायचं आहे, आणि सर्वांना कुरुक्षेत्रावर बोलावलं, त्यावेळेस हस्तिनापूरचे सर्व स्वजन बांधव आले. मग सवंगडे, बालमित्र, नंदबाबा, यशोदामाई तेही आले. मी इतरांना स्वजन बांधव म्हटलो आणि यांचं नाव घेताना वेगळं घेतलं, कारण भगवान कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये 10 वर्ष जे आहे कुठले गोकुळामधील ते जीवनच वेगळं आहे. म्हणून नंदबाबा, गोपिका, गोप, बालमित्र, बालसवंगडे हे सर्वजण परमात्म्याने बोलावले, सर्वांना बोलावलं. मग सर्वजण आले आणि भगवान परमात्मा म्हटले, बघा आता सर्वांना मी गीता सांगणार आहे. काय सांगणार आहे? गीता सांगणार आहे. मनुष्य देह, मानवी जीवन, उद्धाराची साधनं, अन्य अन्य मी सर्व ज्ञानाचं भांडार तुमच्या समोर प्रगट करणार आहे. असं कोण सांगतंय? भगवान परमात्मा सांगतोय. आणि हे सांगितल्यानंतर ज्या वेळेस भगवान परमात्मा गीतेला, प्रवचनाला प्रारंभ करणार, त्यावेळेस एक गवळण म्हणते, अरे मला माहित आहे तू काय केलंय. अभंगाचं पहिलं चरण. चुरा चुरा कर मकन खाया, 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 चुरा चुरा कर मकन खाया. गौलन का नंद कुमार कन्हैया, गौलन का नंद कुंवर कन्हैया, काय दिका बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही, गौलन का नंद कुंवर कन्हैया, गौलन का नंद कुंवर कन्हैया, काय बराई दिखावत मोही, काय बराई दिखावत मोही.
प्रारंभ करणार. एक वृद्ध गोपिका उठली आणि सांगितलं, मला माहित आहे तू जरी आज म्हणतो मी की तुम्हाला ज्ञान सांगणार, तुम्हाला मी अमुक सांगणार, मी तुम्हाला हे सांगणार, काही सांगू नको मला. अरे तू बालपणी काय केलं हे आम्हाला माहित आहे. चुरा चुरा कर माखन खाया, गवल नका नंद कोर कनया. तू नंद बाबांचा मुलगा, तू यशोदामाईचा मुलगा, आणि तू बालपणामध्ये किती चोऱ्या केल्या, किती आम्हाला त्रास दिला, आमचे मडके फोडले, आमच्या सुनांना त्रास दिला, हे सर्व आम्ही बघितलेलं आहे. आम्हाला तुझी मोठ्याकी सांगू नको. मग प्रश्न निर्माण होतो की ज्या गोपिकाने, ज्या वृद्ध गोपिकेने भगवान परमात्म्याला दमदाटी दिली, दम दिला है की नाही, दम दिला की सांगू नको आम्हाला तू बालपणामध्ये काय केलं असते. मला सांगा, भगवान परमात्मा चोर होता का हो? भगवान परमात्मा चोर होता? चोरी कोण करतं? चोरी करण्यासाठी 4 गोष्टी असाव्या लागतात. कोणकोणत्या? एक, त्याच्याजवळ पैसे नसेल तर तो चोरी करतो. 2, तो गरीब असेल तर चोरी करतो, मोजा बरं का. 3, त्याला सवय असेल तर चोरी करतो. आणि 4, त्याची संगत वाईट असेल तर चोरी करतो. क्रमांक 1, पैसे नसेल तर चोरी करतो. क्रमांक 2, गरिबी असेल तर चोरी करतो. क्रमांक 4, क्रमांक 3, सवय असेल तर चोरी करतो. आणि क्रमांक 4, संगत वाईट असेल तर चोरी करतो. 4 कारणांमुळे माणूस चोरी करतो. क्रमांक 1, पैसे नसेल तर चोरी करतो. पैसे नसेल तर चोरी करतो. नंद बाबांच्या घरामध्ये पैशाला कमी होतं का? आई तुझा एकुलता एक, गाई राखितो 9 लाख, गाई राखून जिजली नख मला जीव घाल. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखितो 9 लाख. 9 लाख गायींचा मालक नंदबाबा. पाटील होते ना नंदबाबा, आणि नंदबाबा पाटील होते, आणि पाटलाचा मुलगा. आणि कसा? आई तुझा मी एकुलता एक. 2-4 नाही, 20-50 तर मुळीच नाही. आया समज में? आया. 20-50 मुळीच नाही, एकुलता एक. आणि गाय किती सांभाळतो? गाय राखितो 9 लाख. मी तुझ्या 9 लाख गायी सांभाळतो. बर, कशा सांभाळतो? गायी सांभाळत असताना माझे नख झिजली, नख है की नाही? गायी राखून झिजली नख मला जेव घाल. आणि मला भूक लागली, मला जीव घाल. कारण मी 9 लाख गायींचा सांभाळ करतो. मग 9 लाख गायी ज्याच्या घरामध्ये आहे त्याला पैशाला कमी असेल का? मुळीच नाही. नंदबाबांच्या घरामध्ये पैशाला कमी नव्हतं. बर, दुसरा मुद्दा असा आहे, बापाचं आणि मुलाचं भांडण आहे. बापाचं आणि मुलाचं भांडण आहे. बाप आणि मुलगा बोलत नाही, आणि म्हणून बाप मुलाला पैसे देत नाही. असा प्रकार होता का नंदबाबांच्या घरामध्ये? मुलगा बापाकडे बघत नाही आणि बाप मुलाकडे बघत नाही. म्हटलं, हो पप्पा 100 रुपये द्या ना. काम काय करतो? रिकामा जनावरसारखा दिवसभर गावामध्ये फिर फिरत असतो. काय काम करतो तू? तुला पैसे द्यायला खिशातून पैसे घेतो आणि जाऊन रस्त्यावर हॉटेलला जाऊन बसतो. काय काम करतो तू? असं होतं ते? नाही. नंदबाबांचं किती प्रेम होतं. नंदबाबांचं यशोदामाईचं भगवान परमात्म्यावर किती प्रेम होतं तुम्हाला माहिती आहे? ज्या वेळेस भगवान परमात्मा कन्हैया मथुरेमध्ये जाण्यासाठी निघाले, महाराज नाथबाबांची गवळणे इतकी गोड आहे. अक्रूर ज्या वेळेस भगवान परमात्म्याला रथामध्ये बसवतात आणि मथुरेच्या दिशेने निघतात, विरहपूर्ण गवळणे, विरहपूर्ण. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडीला, का घात करू आलासी? का आला? कशासाठी आला? आमचा प्राण घेऊन जात आहे तू. आणि म्हणून भगवान परमात्मा कन्हैया मथुरेमध्ये गेल्यानंतर तिथून पुढे यशोदामाईनं चूल पेटवली नाही. नंदबाबांनी गावाचा कारभार सांभाळला नाही. दोघे जण शांत बसून होते. रात्रंदिवस फक्त कन्हैया डोळ्यासमोर फिरत होता. मग इतकं प्रेम ज्या मुलावर होतं त्या मुलाला ते पैसे देत नसतील का? पैसे द्यायचे. याचा अर्थ असा की पहिली शंका आपली दूर झाली की पैसे नसेल तर चोरी करतो. कारण परमात्म्याजवळ पैसे होते, पाटलाचा मुलगा होता, श्रीमंती होती, 9 लाख गाईचा मालक होता, पैशाला कमी नव्हतं, तरी पण चोरी करायचा. याचं कारण जे सर्व काही गोपाळ होते, ज्या काही गोपिका होत्या,
या सर्व गोपिका, हे सर्व गोपाळ, हे गोपाळ नव्हते, हे पूर्वजन्मीचे भक्त होते. आणि परमात्म्याने ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराचा. अविनाश असा असणार परब्रह्म आकाराला आलं. कशामुळे? ऐसा भक्ताचा अंकित, 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 लागे कैसे लागे प्रीता, लागे कैसे लागे प्रीता, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, लागे पैसे लागे प्रीता, लागे पैसे लागे प्रीता, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत. भक्तांचा अंकित असल्या कारणाने, भक्तांचा अंकित असल्या कारणाने गोकुळामध्ये परमात्म्यानेही जन्म घेतला आणि भक्तांनाही जन्म घ्यायला लावला. म्हणून त्या भक्तांचे ऋण पूर्ण करण्यासाठी, त्या भक्तांचे उपकार फेडण्यासाठी परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार घेतलेला होता. आणि अवतार घेतल्यामुळे, त्यांचं ऋण फेडण्यासाठी अवतार घेतल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरामध्ये चोरी केली. बरं, चोरलं तरी काय? काय चोरलं? हरिने माझे हरिले चित, 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 मारवीत विसरले, मारवीत विसरले, मारवीत विसरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, मारवीत विसरले, मारवीत विसरले, मारवीत विसरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसी जाऊ गैरा, चोरावया निघे गोपिकांचे लोणी, सवंगडे मिळून एक सारे, सवंगडे मिळून एक सारे, चोरावया निघे गोपिकांचे लोणी, मिळून एक सारे, सवंगडे मिळून एक सारे. गोपिकांच्या घरामध्ये लोण्याची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. चित्त चोरी येले, चित्ताचं हरण केलं, चोरी चित्ताची केली.
इतर गोष्टीची चोरी नाही केली, धनाची नाही चोरी केली. अहो भगवान परमात्मा धनाची का चोरी करणार? लक्ष्मी आयसी जयाची दासी, तो हा तेज पुंज रासी, सर्व भावे त्यासी तुका शरण. लक्ष्मी ज्याची दासी आहे, कुबेर ज्याचा सेवक आहे, तो कशाला चोरी करेल? त्याला चोरीची गरज नाही. मग चोरी का करतो? कारण भक्तांना सुख देण्यासाठी. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. म्हणून परमात्म्याजवळ पैसा नव्हता, कन्हैयाजवळ पैसा नव्हता, म्हणून चोरी करत नव्हता, तर भक्तांना सुख देण्यासाठी चोरी करत होता. पहिला क्रमांक 1, पैसा नाही म्हणून चोरी करायचा, असा आपला क्रमांक होता ना. पैसा नाही म्हणून चोरी करत असेल तर पैशाला कमी नव्हतं, पण भक्तांना सुख देण्यासाठी चोरी करायचा. 1. क्रमांक 2, गरिबी असेल म्हणून चोरी करत असेल तर ह्या पहिल्या प्रश्नामध्ये दुसऱ्याचं उत्तर आहे, गरिबीच नाही, गरिबीचा प्रश्नच येत नाही. काही जण गरीब आहे, काही जणांची गरिबी असली तर चोरी करतात, काही जणांची गरिबी नसली तरी चोरी करतात, काही जण श्रीमंत असले तरी चोरी करतात, आणि काही जण श्रीमंतही असले गरीबही असले तरी चोरी करतात. काही जणांच्या जवळ श्रीमंती नसली तरी चोरी करतात, म्हणजे गरिबी असली तरी चोरी करतात. घरामध्ये 2 टायमाला खायला नाही, 2 टायमाचं खाणं नाही, प्रश्न आहे काय खावं, 2 टाइम काय खावं हा प्रश्न आहे, ते चोरी करतात. कारण का? खरोखर घरामध्ये काही नाही, किंवा असा एखादा प्रसंग आहे की नाईलाजाने चोरी करावी लागते. आपण जर बघितलं, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, आपला ज्ञानोबाराय, नामदेवराय, त्यानंतर सावता महाराज, गोरोबा काका, हे सर्वजण उत्तर भारत यात्रेमध्ये दर्शनाला गेले असताना कबीर महाराजांच्या घरी गेले. कबीर महाराजांच्या घरी गेले. कबीर महाराजांना मोठा प्रश्न पडला, एवढे सर्व संत महात्मे, जर मी महाराष्ट्रामध्ये जर गेलो पंढरपुरात, हे मला काहीच कमी करत नाही, आणि आज हे सर्व संत महात्मे माझ्या घरी आले, यांचा पाहुणचार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, यांचा उत्तम प्रतीने पाहुणचार करणं हा माझं आद्य कर्तव्य आहे. काय करावं? पत्नीला विचारलं. म्हटलं का ग, घरामध्ये काय काय स्वयंपाकाला? म्हटले 2 दिवस झाले एक दाना सुद्धा नाही, आपण 3 दिवस उपवासी आहोत, यांना काय खाऊ घालायचं? मग आता काय करायचं? म्हटलं एक काम करा, आपल्या गावामध्ये जो शेट्टी आहे, वाणी आहे, त्याच्यातून चोरी करा, काही धान्य आणा, आपण त्याचा स्वयंपाक बनवू, आणि गेल्यानंतर बघू काय करायचं ते. आणि मग आपण दोघं जाऊ असं म्हटल्यानंतर कमालानं गोष्ट ऐकली. कमाल म्हटले, मम्मी तू काय येऊ नको, पप्पा मी जातो. मग कबीर महाराज आणि कमाल महाराज त्या वाण्याच्या इथे चोरी करण्यासाठी गेले. भिंत फोडली, कमाल मध्ये गेला, जितकं साहित्य लागत होतं तितकं साहित्य घेतलं. कमालानं मस्तक बाहेर काढलं, आणि आपलं शिर बाहेर काढलं, आणि मस्तक मध्ये ठेवलं. मस्तक बाहेर काढलं आणि शिरमध्ये राहिलं. काय करावं? शेठजी जागृत झाला, त्याने पाय पकडले. कबीरजी महाराजांनी डोकं पकडलं. कबीर महाराज बाहेर खेचताय, शेठजी मध्ये खेचतोय. कमालने सांगितलं, बाबा जर चोरी उघडकीला आली, तुमचंही नाव जाईल, आणि आलेले पाहुणे उपवासी जातील, त्यापेक्षा माझं मस्तक कापाने घेऊन जा. मस्तक कापलं, घरी गेले, झाकून ठेवलं, स्वयंपाक केला, ज्ञानोबारायांना सर्वांना संत महात्म्यांना जेवू घातलं, आणि सकाळी ज्या वेळेस शिक्षा झाली, गंगेच्या किनाऱ्यावर सुळावर चढवलं कबीराच्या, कमालाच्या शरीराला, आणि हे संत महात्मे तिथून निघाले. म्हटलं कोणाचं शरीर आहे, असं का केलं? मग कमाल महाराजांनी सांगितलं, कबीर महाराजांनी सांगितलं की अशी अशी घटना आहे, रात्री काही जेवण देण्यासाठी नव्हतं, म्हणून आम्ही दोघं चोरी करण्यासाठी गेलो, त्यामध्ये चोरी सापडली, आणि कमालचं मी मस्तक कापलं. हे कबीराचं शरीर आहे, कमालाचं मस्तक घरी आहे. असं आहे का? या घेऊन आणलं आणि पुन्हा जागृत केलं. मला काय सांगायचं आहे, गरिबी असावी आणि मग चोरी करावी, हा एक वेगळा मुद्दा आहे. गरिबी श्रीमंती असेल आणि चोरी करावी, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि गरिबी असेल आणि चोरी करावी, यदा कदाचित काही जण गरीब असतात, गरिबी सुद्धा चोरी करू नये. कारण काही गोष्टी फेडता येत नाही. ऋण, वैर, हत्या फेडता येत नाही, ऋण फेडता येत नाही, वैर फेडता येत नाही, या गोष्टी चुकत नाही. आपल्यावर कोणाचं तरी ऋण आहे, ते ऋण फेडल्याशिवाय मरू नये. ऋण जर शिल्लक राहिलं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो, बैलाच्या रूपाने, कुत्र्याच्या रूपाने, गाढवाच्या रूपाने, आणि त्या दारात सेवा करावी लागते. ऋण ठेवायचं नाही. काही जण म्हणतात आम्ही 100 रुपये बुडवले, तिचे आनंद वाटतो बुडवायला,
काही जण म्हणतात 1000 रुपये बुडावले, आनंद वाटतो बुडवायला. काही जण म्हणतात लाख रुपये बुडावले, आनंद वाटतो बुडवायला. पण करू नये, पैसे कोणाचे बुडवू नये. ए बाबा, मी 2 दिवसांनंतर देतो, आज माझी परिस्थिती वाईट आहे, माझ्याकडे पैसे आल्यानंतर 100 रुपये ना मी तुम्हाला 110 रुपये देईल, फक्त मला त्रास देऊ नको. माझी नीती खोटी नाही, मी तुला प्रामाणिकपणे पैसे देतो. ऋण कोणाचं ठेवू नये, कुणाशी वैर करू नये. वैर जर केलं तर पुढल्या जन्मी पुन्हा शत्रू म्हणून जन्माला येतात. ऋण वैर हत्या. ऋण वैर ठेवू नये. ऋण वैर आणि हत्या कोणाची करू नये. भीष्माचार्यांनी एकाला किड्याला काटा टोचून मारलं होतं, पुढल्या जन्मी त्यांना शरपंजरी पडावं लागलं. सांगायचं काय मला, गरिबी जरी असेल तर चोरी करू नये. मला काय सांगायचं आहे की गरिबी असली चोरी करू नये. गरिबीची चोरीची सवय नसावी, गरिबीत नसावी. श्रीमंती असली तरी नसावी चोरीची सवय. संगत वाईट असली तरी चोरी करू नये, आहे की नाही? संगत वाईट आहे, गरिबीमध्ये चोरी करू नये. आपला पहिला मुद्दा चालला होता की पैसे असेल तरी चोरी करू नये. दुसरा मुद्दा, गरिबी असेल तरी चोरी करू नये. तिसरा क्रमांक, सवय असेल, सवय असते ना काही काही चोरीची, काही चोरीची सवय असते. कोणती वस्तू चोरतात, काही चोरतात, कुणाचंही दिसलं की लगेच उचलायचं. काही ना चोरीची सवय असते. भगवान परमात्म्याला चोरीची सवय होती का? निश्चितपणे भगवान परमात्म्याला चोरीची सवय होती. पण कोणती? जन्मोजन्मांतर ज्याने भक्तांच्या चित्ताचं हरण केलं ही सवय होती. धनाची सवय नव्हती चोरीची, धन मान याची सवय नव्हती चोरीची परमात्म्याला, मग चित्त हरण करण्याची सवय होती. म्हणून तिसऱ्या क्रमांकावर सवय असेल तर काही जण चोरी करतात. आणि क्रमांक चौथा, संगत वाईट असेल तर चोरी करतात. देवाला वाईट संगत होती का? हा, देवाची संगत वाईट होती? ते काय चोरटे दोस्त होते की देवाच्या बरोबर? चोर नव्हते बरोबर. भगवान परमात्म्याचे सर्व मित्र हे त्याचे भक्त होते, भक्त. आणि जन्मोजन्मांतर ज्यांनी साधना केलेली आहे, जन्मोजन्मांतर ज्यांनी अनंत प्रयास करून परमात्म्याची प्राप्ती केलेली आहे, असे सर्व सवंगडी देवाबरोबर होते. त्यांना चोरीची सवय नाही, ते याला चोरी करून देणार नाही, यालाही चोरीची सवय नाही, म्हणून त्यांना चोरी करू देणार नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून पैसे नसेल म्हणून चोरी करेल, गरिबी असेल म्हणून चोरी करेल, संगत वाईट असेल म्हणून चोरी करेल, सवय असेल म्हणून चोरी करेल. या चतुसूत्रीमध्ये भगवान परमात्म्याची चोरी बसत नाही. मग त्यानं जे चोरलंय, त्याने जी चोरी केली ती केवळ आणि केवळ भक्तांच्या प्रेमासाठी चोरी केलेली आहे. विठाला विठाला. प्रेमाचं दान देण्यासाठी, प्रेमाचं दान देण्यासाठी भगवान परमात्म्याचा कृष्ण अवतार आहे. प्रेमाचं दान आहे. जगाच्या पाठीवर अनेक अवतार झाले. कोणत्या अवतारामध्ये काय दिलं, कोणत्या अवतारामध्ये काय दिलं, कोणत्या अवतारामध्ये काय दिलं, वेगवेगळ्या अवताराची कारण मीमांसा वेगवेगळी आहे. पण कृष्ण अवतार, कन्हैयाचा अवतार हा केवळ आणि केवळ प्रेमाचं दान करण्यासाठी आलेला आहे. विठाला प्रेमाचं दान. हे बघा, 5 जणांना दान द्यावं, बरं का, 5 जणांना दान द्यावं आणि 5 जणांकडून पसायदान मागावं. 5 जणांना दान द्यावं आणि 5 जणांकडून पसायदान मागावं. आपल्याला शेवटचा मुद्दा देवाकडून दान मागायचं. काय मागायचं मी सांगतो तुम्हाला. 5 जणांना दान द्यावं. कुणाकुणाला? 1 अतिथीला दान द्यावं, 2 मुलाला दान द्यावं, 3 पत्नीला दान द्यावं, 4 आईला दान द्यावं, 5 वडिलांना दान द्यावं. 5 जणांना दान द्यायचं. 5 जणांकडून पसायदान मागायचं. कुणाकुणाकडून? आईकडून पसायदान मागायचं, वडिलांकडून पसायदान मागायचं, समाजाकडून पसायदान मागायचं, संत महात्मे सद्गुरू श्रीगुरु यांच्याकडून पसायदान मागायचं आणि देवाकडून पसायदान मागायचं. विठाला विठाला क्रमांक 1, 5 जणांना द्यायचं. कुणाकुणाला द्यायचं? अतिथीला द्यायचं. अतिथीला दान द्यायचं. अतिथीला दान देत असताना 3 दान द्यायचे. मुलाला दान देत असताना 1 दान द्यायचं.
पत्नीला एक दान द्यायचं आणि आई वडिलांना मिळून एक दान द्यायचं. दोघांना मिळून एक, पत्नीला एक, मुलाला एक आणि अतिथीला 3. अतिथीला किती दान द्यायचे? 3 दान द्यायचे. कोणकोणते? अतिथीला पहिलं दान द्यायचं अन्नदान, दुसरं दान द्यायचं द्रव्यदान, तिसरं दान द्यायचं सन्मानाचं दान. पहिला क्रमांक अतिथीला दान द्यायचं, अन्नदान द्यायचं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरेमध्ये आजही खेडेगावांमध्ये अतिथी हा विमुख जात नाही, अतिथी हा उपवासी जात नाही. त्याला चहा तरी, पाणी तरी, नाश्ता तरी, जेवण तरी, फलाहार तरी काहीतरी आमच्या माऊल्या दिल्याशिवाय राहत नाही. विमुख गेली या अतिथी नेई सुकृताची संपत्ती. सुकृत घेऊन ते जाण्याची ताकद अतिथीमध्ये असल्या कारणाने अतिथी याला संतुष्ट करून पाठवावं. म्हणून पहिला क्रमांक अतिथीला अन्नदान द्यावं. आता पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे. आपण जर यथायोग्य भाविकांना, गावकऱ्यांना, आपल्या स्वजन बांधवांना जर पितृपक्षामध्ये जर अन्नदान दिलं तर ते अन्नदान आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतं. एक पूर्वीचा काळ होता, एक 10-20 वर्षापूर्वी पित्र असले की 50-50 लोक जेवायला असायचे. 50-50, 100-100 लोक. आणि आमच्या माऊल्या कंटाळत नव्हत्या. हे भलं मोठं पातीलाभर खीर आहे की नाही, पातीलाभर खीर, भजे, त्या अनेक भाज्या एकत्र आणि आवडीनं करायच्या. आता जर म्हटलं अहो म्हटलं काय, आज आपले पित्र आहे, 2-3 माणसं बोलावली असते, नको नको मला होत नाही, माझी साखर आहे, मला बीपी आहे, मला करवत नाही, बाहेरून चपात्या बनवून आणा, भाजी बनवून आणा, घाला जेव. सध्या परिस्थिती अशी. खेडेगावात नाही बरं, सिटीमध्ये करायचा कंटाळा, करायचा कंटाळा, खायचा कंटाळा. हॉटेलमध्ये न्या, 1000चं बिल करतील. तिथं नाही खायला कमी, फक्त हॉटेल पाहिजे. घरामध्ये चपाती करू का भाजी करू, भाजी करू का भात करू. अन्नदान दिलं पाहिजे. अन्नदानासारखं पवित्र दान नाही. आणि म्हणून पितृपक्षामध्ये अन्नदान आपण करतो. अजून एक खेडेगावामध्ये करतात. क्रमांक 1 अतिथीला अन्नदान दिलं पाहिजे. क्रमांक 2 द्रव्यदान दिलं पाहिजे. आता येतेवरी महात्मे समोर बसलेले आहे. आपल्या परिसरात कदाचित ही परंपरा असेल, आहे की नाही मला माहित नाही, पण संन्यासी महात्मे जर जेवण करण्यासाठी आले म्हणजे आमचे महाराज लोक सुद्धा ते अर्धे संन्यासीच आहे की नाही, घरदारा सोडूनच फिरतात ना. ही सर्व सप्ताह काय सोपे का? बरोबर आहे का दादा? 2 तास मुलाला, आपल्या पत्नीला, आईवडिलांना सोडून यायचं म्हणजे इतका त्यांचा काय त्याग कमी नाही. हे पूर्ण संन्यासी नाही, अर्धे संन्यासी, 50-50. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये इतकी परंपरा नाही त्याची, पण आपण यतिवर्यांच्या परंपरेत जर बघितलं तर जेवणाची उटी लावल्याशिवाय जेवण करत नाही. आपण जर उत्तर भारतामध्ये गेले तर त्या उटीचे पद्धती, थानापती 11,000, मंडलेश्वर 51,000, महामंडलेश्वर 1,51,000, साधे महंत आहेत 5,000 आणि एकदमच साधे शिष्य सेवागण आहे 1100 रुपये. अशी उटीची परंपरा आहे. आपल्याकडे करता का? महात्म्यांना करत जा. आपल्यासाठी, सर्वांसाठी त्यांनी सर्व घरदार सोडलेले आहे. 101, 51 रुपये, 501 रुपये लावत जावे. त्यांना आजारपण आहे, त्यांच्या गोळ्या आहे, औषध आहे. आपण बघा, संसारामधील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग हा देव कार्यासाठी खर्च केला पाहिजे. 1 रुपया आपला महात्म्यांना गेला पाहिजे. का गेला पाहिजे? कारण येणारी जी संपत्ती आहे, ज्याप्रमाणे आपण जागा जमीन घेतो त्यामध्ये जी अशुद्धी असते, तसा आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तर त्यांना काही चोरांचे हात लागले, काही दरोडेखोरांचे हात लागले, काही लबाडांचे हात लागले. मग आपल्याकडे आलेलं धन शुद्ध व्हावं म्हणून 10 रुपयातला 1 रुपया, 100 रुपयातले 10 रुपये, हजारातले 100 रुपये, लाखातले 10,000 रुपये हे संत महात्मे आणि धर्म कार्यासाठी खर्च करावे. विठाला विठाला आणि त्या गणेशकर महाराजांनी सांगितलं, काही परंपरा लावून देतात म्हणे लावा 100 रुपये. मी सांगतो म्हणून देऊ नका, आवडीने द्या, आहे की नाही. आता आमचे विषय बाबा आहेत, उभा जन्म महाराज या परिसरामध्ये
घरदार सोडून हे महात्मे फिरतात. आमचे सर्व यतिवर्य महात्मे आहे. आता मी गेली 7 ते 8 वर्षापासून या परिसरामध्ये फिरतोय. तर आपलं काम आहे, त्यांना गोळ्या औषधं असेल, त्यांच्या अन्य गरजा असतील, ते कार्यक्रम करत नाही आणि त्यागी महात्मे आहेत. तर आपल्या माध्यमातून त्यांना फुल नाही फुलाची पाकळी गेली पाहिजे. असो, महात्म्यांना अतिथींना अन्नदान द्यावं, द्रव्यदान द्यावं आणि क्रमांक 3 सन्मानाचं दान द्यावं. सन्मान केला पाहिजे. सन्मान म्हणजे जर एखादा महात्मा जर आपल्या घरी आला तर एक लक्षात घ्या, अतिथी घरी येणं म्हणजे साक्षात नारायण घरी येणं, साक्षात परमात्मा घरी येणं. कारण त्याचं नावच अतिथी. अतिथी म्हणजे काय? म्हणजे नाही. ज्या तिथीला जो येत नाही, जो अचानक येतो त्याला म्हणतात अतिथी. आणि जो पाहुणा येतो, हॅलो काय सोयरे मी येतोय बरं का, म्हटलं मग खीर बनवून ठेवा, हा अतिथी नाही बरं, हा आपला सोयरा झाला. त्यांना चांगलं बनवतील. हे असे उद्योगी माणसं आहे, त्यांना एकदम भारी पदार्थ बनव. कारण काय, त्यांना जर आपण चांगलं बनवतो आपल्याला ते चांगलं बनवतील. रोटी बेटी व्यवहार कार्यक्रम. आणि म्हणून आपल्या सोयऱ्यांना आपण चांगलं बनवतो. जसं आपल्या सोयऱ्यांना आपण चांगलं बनवतो, आपल्या नातेवाईकांना आपण चांगलं बनवतो, त्याच पद्धतीने आलेल्या महात्म्यांना सुद्धा गोड जेवण द्यावं, त्यांना सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा. महाराज, आपला आशीर्वाद आमच्या सामान्य जीवावर असाच राहावा, असं तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, असा आशीर्वाद द्या. तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो बरं का महाराज, कैलास महाराज. घडलेली घटना नाशिक मधली. सप्ताह होता 2 वर्षापूर्वी. ऐका. विठाला 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 सिद्ध हनुमान मंदिर आहे नाशिक मध्ये आणि 3.5 दिवस सप्ताह होता विसे बाबा. आणि त्या सप्ताहाला एका माणसाने पंगत घेतली जेवणाची. आणि त्या माणसाला 20 वर्ष झाले लग्न झालेलं, मुलगाच नव्हता. मुलगा नाही, मग काय करावं, काहीच नाही. दवाखाने वगैरे सर्व करून बघितलं, बाबा भक्त बुवा सगळं बघितलं, मुलगा काही होत नव्हता. आणि सप्ताची पंगत घेतली. पुढं मंदिर पाठीमागे रो हाऊस. पंगत घेतली, जेवण झालं आणि वारकऱ्यांनी सद विचारलं. म्हटलं का हो, काय मुलगा वगैरे नाही का? म्हटलं 20 वर्ष झाले, दवाखाना वगैरे सर्व करून थकलोय मी, पण मला मुलगा होत नाही. त्या वारकऱ्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, वर्षात तुमच्या घरात पाळणा आलेलं. म्हटलं काय बोलले? वर्षात तुमच्या घरामध्ये बाळ होईल. आणि त्या वारकऱ्याच्या मुखातून निघालेला शब्द, त्यांना वर्षामध्ये मुलगा झाला. काय झालं? वर्षात मुलगा झाला. कोणत्या वारकऱ्याच्या रूपाने ज्ञानोबारा येतील, कोणत्या वारकऱ्याच्या रूपाने तुकोबारा येतील, कोणत्या वारकऱ्याच्या रूपाने माझा पांडुरंग परमात्मा येईल आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. सांगता येत नाही. वारकऱ्यांना कमी समजू नका, महात्म्यांना कमी समजू नका. कदाचित त्यांच्यामध्ये दोष असतील, पण त्यात एखादा महात्मा असा येऊन जाईल. आपण बघा नृसिंहवाडीला, गाणगापूरला दुपारी सर्वजण मधुकरी मागतात, वाढतात. त्याचं कारण त्यांना माहिती आहे, कोणत्या ना कोणत्या रूपाने दत्तात्रेय प्रभू येतात आणि मधुकरी घेतात, म्हणून ते सर्वांना आदराने आणि प्रेमाने मधुकरी वाढतात. त्याप्रमाणे केन केन प्रकारे एखादा वारकरी आला आणि आशीर्वाद देऊन गेला तर कुळाकुळाचं कल्याण करून टाकेल. मुलगा झाला आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी माझं कीर्तन तिथे आणि जेवण त्यांच्याकडेच. आणि त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज असं असं घडलंय, तर ज्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला, तुमच्या संस्थेला मला काही ते द्यायचंय. 50 ताटं त्यांनी दिलेले गुरुकुलाला. 500 लोक जेवण करतील एवढे साहित्य दिलेले दुसऱ्या वर्षी. कशामुळं? तर वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळं. म्हणून अतिथीला दान देत असताना आदराचं दान द्या, द्रव्य दान द्या आणि अन्नदान द्या. विठाला विठाला क्रमांक 2, मुलाला दान द्यायचं. मुलाला काय दान द्यायचं? 5-50 एकर जमीन, 4-5 मजली बंगला, पोर्शे गाडी, म्हणजे लोकांना ओढवायला. काही ना कळालं असेल, काही ना नाही कळालं. जे 4G त्यांना कळालं, जे 2G त्यांना नाही काही कळालं. पोर्शे नाही कळालं त्यांना, त्यांना पुन्हा डोळ्यापुढे आणावं लागलं. असो, पोर्शे गाडी, रो हाऊस, बंगला, गाड्या, जागा, जमीन, हे मुलाला द्यायचं? हे नका मुलाला देऊ महाराज, पाय नका लावू. मुलाला हे नाही द्यायचं. तुम्हाला सर्वांना सांगतो, मुलाला दान देत असताना एकच दान द्यायचं. त्याच्या हातात ज्ञानेश्वरी ठेवायची, त्याच्या हातामध्ये गाथा ठेवायचा, त्याच्या हातामध्ये संस्काराचं धन ठेवायचं.
मुलाला संस्कार द्या. मुलगा जागा कमविल, संपत्ती कमविल, बंगला कमविल, पैसा कमविल, गाड्या घेईल. तुम्ही मुलासाठी संपत्ती कमवून ठेवा. 10 वर्षामध्ये तर वाटोळं करेल. संस्कारामध्ये इतकी ताकद आहे की संस्कार जर दिले तर घराचं नंदनवन होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि जर संस्कार नाही दिले तर कुळाचा हस्तिनापूर व्हायला वेळ लागत नाही. 5 पांडव आणि 100 कौरव. 5 पांडवांना संस्कार दिले होते आणि 100 कौरव बिना संस्काराचे होते. बहीणही कळत नव्हती ना आई कळत नव्हती. आपली स्वतःची लाडकी वहिनी संस्कार नसल्या कारणाने वस्त्राला पकडलं, नग्न अवस्थेमध्ये भर दरबारामध्ये ओढत ओढत आणलं आणि नग्न करण्याचा प्रयत्न केला. हा बिना संस्काराचा कार्यक्रम आहे. विठाला 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 विठाला. एक शहाणा म्हणतो, त्याचं नाव नाही सांगत, पत्नी करण्याची गरज काय, इतरांची मुलगी आमच्या घरामध्ये आणण्याची गरज काय. आपली बहीण आपल्याला जितकं ओळखते तितकी इतरांची स्त्री आपल्याला कसं ओळखेल. म्हणून इतरांची स्त्री पत्नी म्हणून करण्यापेक्षा आपल्या बहिणी बरोबर जर लग्न केलं तर काय फरक पडतो. चप्पल तोंड कुठलं पाहिजे तुझं. अरे मुलगा, काही बहीण आई यामध्ये काही भेद कळतो का नाही. तो म्हणतो बहिणी बरोबर लग्न केलं पाहिजे, कारण आपला स्वभाव बहिणीला जितका माहिती आहे तितका इतर स्त्रीला माहिती नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की बहिणी बरोबर लग्न करा, आई बरोबर लग्न करा. मावशीन ते लय दूर राहिलं, यांना आईनं बहीणच कळत नाही. मुळात सांगायचं काय आहे की मुलाला संस्कार द्या महाराज. आपण जर मुलाला उच्च प्रतीचे संस्कार दिले तर खरं, नाहीतर गले में क्यों पहनी माला, बदन पे भस्म चढ़ा डाला, लगाया चंदन का तीला, पीता प्याला प्याला शराब वाला, पीता प्याला प्याला शराब वाला. पहनी माला, बदन पे भस्म चढ़ा डाला, लगाया चंदन का तीला, पीता प्याला प्याला शराब वाला, पीता प्याला प्याला शराब वाला. गळ्यामध्ये माळ, वारी करतो पण संस्कार नाही. संस्कार अत्यंत महत्वाचे महाराज. संस्कार हे असं धन आहे, संस्कार केल्यानंतर 350 वर्ष सुद्धा महाराष्ट्राकडे कोणाची बोट करण्याची ताकद नाही. ही ताकद संस्कारांची आहे. विठाला विठाला विठाला. आणि एक लक्षात घ्या, संस्कार करण्यासाठी पैसा लागत नाही, संस्कार करण्यासाठी धन लागत नाही, संस्कार करण्यासाठी काय फार मोठं काही लागत नाही. मग संस्कार करण्यासाठी असावी लागते आईची मांडी. आईने मुलाला आपल्या मांडीवर बसवावं, हातामध्ये हरिपाठ द्यावा, शुभं करोजी द्यावी आणि त्याला समजावून सांगावं, बाळा एका सीतेपायी रामायण घडलं, एका द्रौपदीपायी महाभारत घडलं, हजारो मावल्या इथून गायब होत आहेत, बलात्कार होत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत. या सर्वांना सोडवण्यासाठी मी तुला जन्माला घातलंय. या सर्वांना मुक्त कर. तू शिवबा आहे, मी तुझी जिजाऊ आहे. कोण आहे तू? शिवबा आहे, मी तुझी जिजाऊ आहे. जर तुला मला जिजाऊ करायचं असेल तर शिवबा सारखं जीवन जग, असं प्रत्येक माऊलीनं ठरवलं पाहिजे. पण सध्याच्या माऊल्यांचा असा प्रश्न आहे, सध्या माऊल्या 24 आवर्स 24 तास ऑनलाईन. मुलाला विसरतील पण मोबाईल विसरत नाही, नवऱ्याला विसरतील पण मोबाईल विसरत नाही, कामाला विसरतील पण मोबाईल विसरत नाही. कंटिन्यू रात्रंदिवस व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, ट्विटर, सारखं काही ना काही. एक लक्षात घ्या, मोबाईलचा एक वेळ ठेवला पाहिजे. वापरा तुम्ही मोबाईल, कारण विज्ञानाचं साधन आहे. आज सर्व ज्ञान मोबाईल मध्ये. सर्व तुम्ही कोणती साईट टाका, तुम्ही आर्ट साईट टाका, तुम्ही कॉमर्स साईट टाका, तुम्ही सायन्स साईट टाका, अन्य तुम्ही सर्व साईट टाका. त्याचे प्रगल्भ ज्ञान देणारे मोठमोठे विद्वान युट्यूब मध्ये, त्यांना आपला बराचसा भार हलका झालाय. आपल्याला बरंचसं ज्ञान मोबाईल मधून मिळतं. जरूर तुम्ही मोबाईल वापरा, मी मोबाईल वापरतो. पण मोबाईल वापरत असताना आपलं जे धन आहे, आपलं धन कोणतं आहे? मुलगा आपलं धन आहे, मुलगी आपली धन आहे.
आपली मुलगी हे आपलं धन आहे, आपला मुलगा आपलं हे धन आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही कमावलेली संपत्ती पुढे अजरामर होणार नाही. तुम्ही मिळवलेला पैसा पुढे अजरामर होणार नाही. तुम्ही तुमचं सांभाळलेलं शरीर तेही पुढे अजरामर होणार नाही. पण तुम्ही दिलेले मुलांचे संस्कार पुढे अजरामर होणार आहे. अजरामर. आज ज्यांच्या ज्यांच्या गाथा, ज्यांचे ज्यांचे चरित्र, ज्यांचे ज्यांचे अध्याय, ज्यांचं ज्यांचं जीवन चरित्र आपण वाचतो, आचरणात आणतो, या सर्वांना त्यांच्या आई वडिलांनी संस्कार रूपी धन दिलेला आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आपण बघा ना, आता भागवत कथेचं वाचन करत असताना अंबरीश राजा, शिबी राजा आहे की नाही, अंबरीश, शिबी, ऋषभ राजा, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, नारद महर्षी, हे सर्व महात्मे आज त्यांची संपत्ती आपल्याला माहित नाही. त्यांच्या आई वडील आपल्याला काय यदा काही माहित नसतील किंवा असेल पण आपण ग्रंथामध्ये वाचलेले असतील. पण आज आपण त्यांच्या अभिमानाने चरित्र गातो. याचं एकमेव कारण काय असेल तर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दिलेलं उच्च प्रतीचं संस्काराचं धन. म्हणून मुलाला दान देत असताना संस्काराचं दान द्या, इतर दान देऊ नका. पहिल्या क्रमांकाचं दान संस्काराचं दान द्या. विठाला विठाला. क्रमांक 3, स्त्रीला दान द्यायचं. कुणाला? स्त्रीला. स्त्रीला काय दान द्यायचं? स्त्रीला दान द्यायचं सन्मानाचं. यत्र यत्र पूज्यन्ते नारी रमन्ते तत्र देवतः. ज्या ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान आहे, ज्या ज्या ठिकाणी आमच्या माऊल्यांचा सन्मान आहे, त्या त्या घरामध्ये 33 कोटी देवता वास करतात. म्हणून आपण बघा, आजही आमचे पुरुष वर्ग आपल्या पत्नीला लक्ष्मी म्हणतात. काय म्हणतात? म्हणतात ना? हे काय म्हणतात? लक्ष्मी म्हणतात ना? का नाही म्हणत? तुम्ही बोलत नाही का? नारायणगावच्या महिला बोलत नाही का? लक्ष्मी म्हणतात का या? हा, लक्ष्मी म्हणलं बरोबर का? आपली अर्धांगिनी ही आपली लक्ष्मी आहे. लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे. एकटा नारायण शोभत नाही, त्याला लक्ष्मी शोभत पाहिजे. एकटा भगवान शंकर शोभत नाही, त्याला पार्वती सोबत पाहिजे. ज्यावेळेस सतीमाईनं आपलं शरीर जाळलं, भगवान परमात्मे काहीतरी कितीतरी वर्ष साधनेला एकटे एकांतात बसले होते. कारण का? अर्धांगिनी नाही. ज्यावेळेस पार्वती मातेनं तप केलं, हरितालिकाच्या दिवशी तिला आशीर्वाद मिळाला, आणि मग पार्वतीने ज्यावेळेस भगवान शिवांशी लग्न केलं, तेव्हा पुन्हा चैतन्य निर्माण झालं. सांगायचं काय? लक्ष्मी सहित शोभे नारायण. यत्र यत्र पूज्यन्ते नारी रमन्ते तत्र देवतः. ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मीचा सन्मान, स्त्रीचा सन्मान, आपण बघा आपल्या भारत देशामध्ये लक्ष्मीचा सन्मान आहे. 1000 वर्ष परकीयांनी लुटलं. किती वर्ष? 1000 वर्ष लुटलं, तरी आज भारत भूमी 5व्या क्रमांकाला आहे जीडीपी मध्ये. कितव्या क्रमांकाला? 5व्या क्रमांकाला जीडीपी मध्ये भारत देश आहे. 5व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. का? इथं माऊल्यांचं पूजन आहे. दुर्गा माता असेल, संतोषी मैया असेल, लक्ष्मी मैया असेल, आमची तुळजाभवानी असेल, सप्तशृंगी माता असेल, एकविरा असेल, काळोबाई असेल, यडामाई असेल, अन्य प्रकारे आपण त्यांचं पूजन करतोय. म्हणून त्यांचा कृपा प्रसाद आजही भारत देश 5व्या क्रमांकाचा श्रीमंत आहे. आणि ज्या देशानं सर्व धन लुटून नेलं, तो आजही 200 रुपये किलो पीठ मागतोय. भगवान के नाम दे दे बाबा, भगवान के नाम दे दे बाबा. 200 रुपये किलो पीठ, 100 रुपये किलो दूध. का? स्त्रीचा सन्मान नाही, पत्नी कळत नाही, बहीण कळत नाही, स्त्रीचा सन्मान नाही, परिणाम आजही भीक मागतायत. म्हणून आपल्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. आपल्या स्त्रीला तिचं आपण मानलं पाहिजे. मानलं पाहिजे म्हणजे काय? स्तुती आरती नका करू, माझं म्हणणं. अंतःकरणातून जो सन्मान आहे तो दिला पाहिजे. 3ऱ्या क्रमांकाचं दान आहे सन्मानाचं दान. आणि आई वडिलांना मिळून एक दान द्यायचं. कोणतं? सेवेचं. आई वडिलांना काय दान द्यायचं? सेवारूपी दान द्यायचं. ज्ञानोबा वर्णन करतात, सकळ तीर्थांची धुरे. आवाजच बरोबर येत नाही. विठाला विठाला विठाला. असं सहज रिप्लाय आला पाहिजे आवाजाचा.
आहे की नाही, सहज रिप्लाय आला पाहिजे. म्हणजे वक्त्याला इतकं मोठ्यानं बोलावं लागतं. विठाला 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 विठाला. आई वडिलांना मिळून एक दान द्यायचं. हे बघा आता लाईनी वाला ते मी केव्हाच माझा परिकडक हे झाला ना. आई वडिलांना मिळून एक दान द्यायचं. कोणतं? सेवेचं दान. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन किजे. आई वडिलांची सेवा करायची. आई वडिलांना डोकं लावायचं, सेवा करायची. आणि कशी सेवा करायची? अनन्य भावाने सेवा करायची. ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा परिसर आहे हा. संभाजी राजांचा शिवरायांचा परिसर आहे हा. आणि आपण ज्या संस्कृतीमध्ये नांदतो ती संस्कृती आई वडिलांचं पूजन करणारी संस्कृती. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं असताना सुद्धा सर्वात जास्त आई वडील हे आपलेच वृद्धाश्रमामध्ये. याचं कारण काय? एक तर आपल्याला कळत नसेल किंवा आपण ती संस्कृती मानत नसेल. एक तर संस्कृती मानत नसेल किंवा आपल्याला कळत नसेल. न कळण्या इतके आपण अडाणी नाही. म्हणजे आपल्याला सर्व कळतंय. मग जर आपल्याला सर्व कळतंय तर आपल्या आई वडील वृद्धाश्रमात का? खेडेगावात सोडून हे सर्व शहराचा कार्यक्रम आहे. ज्यांचा 5 आकडी पगार आहे ना, 5 आकडी 50, 75, 1, 1.25 अशी मंडळी यांचे निमेंचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये. म्हणून शिक्षण जरूर द्या. शिक्षण देण्यासाठी मी विरोध करत नाही. पण रुपयाची एक बाजू छापा आहे तर रुपयाची दुसरी बाजू काटा आहे. त्याप्रमाणे जीवनाची एक बाजू जर शिक्षण असेल तर जीवनाची दुसरी बाजू हे संस्कार आहे. संस्कार आणि शिक्षण जर एकत्र असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. नंदनवन. आणि जर नुसतं शिक्षण असेल, काय काय नुसतं शिकवलं, म्हटलं का हो मुलं कुठे आहेत तुमचे? म्हटलं मोठा मुलगा अमेरिकेला, बरं 2 नंबरचा इंग्लंडला, बरं 3 नंबरचा फ्रान्सला, मुलगी ऑस्ट्रेलियाला, तुम्ही वृद्धाश्रमात. मोठा मुलगा अमेरिकेत, 2 नंबरचा इंग्लंडला, 3रा फ्रान्सला, 4थी ऑस्ट्रेलियात आणि हे वृद्धाश्रमात. काय करायचं त्यांचं? नाही. त्यापेक्षा मुलांना आई वडिलांचं महत्त्व समजावून सांगा. आई वडिलांची सेवा त्यांना समजावून सांगा. जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ दैवत जर कोण असेल तर आई वडील आहेत. त्यांच्या सेवेमध्ये सर्व विश्वाची सेवा सामावलेली आहे. ज्ञानोबारे वर्णनच करताना सकळ तीर्थांची धुरे, सर्व तीर्थांचं अग्रगण्य तीर्थ. आणि म्हणून 4थं दान द्यायचं. 4थं आणि 5वं मिळून आई वडिलांना विठाला विठाला आणि 5 जणांकडून दान मागायचं. 1 आईकडून दान मागायचं, 2 वडिलांकडून दान मागायचं, 3 समाजाकडून दान मागायचं, 4 संतांकडून दान मागायचं आणि 5 देवाकडून दान मागायचं. आपण टप्प्याटप्प्याने बरोबर 12:05 कार्यक्रम पूर्ण होणार आपला. 15 मिनिटांमध्ये आपण चिंतन करूया. क्रमांक 1 आईकडून दान मागायचं. आईकडून दान मागायचं. कशाचं दान मागायचं? म्हटलं आई आपल्या मामानं आपल्याला खूप त्रास दिलाय. म्हटलं मग रे बाळा आपण तलाकडे जाऊ आपण आणि एक नोंद पाडून घेऊ. कशाची? तुझी. मग नोंद पाडली का मामानं आपण जमिनीचे सारखे वाटेकरी हो. म्हणजे मामानं जमीन विकायला काढली का 50% तो विकील आणि 50 आपल्याला भेटल. बरोबर आहे ना? समृद्धी जवळून गेला. आता ज्यांना ज्यांना जवळच्या अनुभव ते हसायला लागले. बरोबर. हे नाही. आईकडून हे नाही मागायचं. मामाच्या जमिनीत नाव लाव हे नाव सांगायचं. मग आईला सांगायचं आई आजपर्यंत माझ्या जन्माच्या अगोदरपासून तर मी इथपर्यंत होईपर्यंत माझ्यावर तू अखंड प्रेम केलं. मला आजपर्यंत प्रेमाचं काही कमी पडलं नाही. इथून पुढं जोपर्यंत तुझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुझा प्रेमाचा आशीर्वाद, तुझी प्रेमाची कृपा माझ्या डोक्यावर अशीच राहू दे. कारण कैलास महाराज आई ही प्रेमाचा सागर आहे ना महाराज. प्रेमाचा सागर आहे आई. आणि प्रेमाचा सागर असल्या कारणाने, दयेचा सागर असल्या कारणाने बघा जर मुलगा घराच्या बाहेर पडला ना, बाप म्हणतो किती कमवले, पत्नी म्हणते किती आणले, मुलगा म्हणतो किती ठेवले,
आणि आई म्हणतो काय, आई म्हणते काय खाल्ले, बाप म्हणतो किती कमावले, पत्नी म्हणते किती आणले, मुलगा म्हणतो मला भविष्य काळामध्ये किती ठेवले. आई म्हणते ए ते बाकीचं राहू दे बाजूला, काही खाल्लं का दिवसभर, काही नाश्ता वगैरे केला का नाही, ते किती कमवले आणि किती खाते नको मला सांगू, काही खाल्लं, काही चहा वगैरे घेतला की नाही, दूध वगैरे घेतला की नाही. जगाच्या पाठीवर आपलं जेवण, आपलं आरोग्य विचारणारी फक्त आमची माऊली, फक्त माऊली. तुम्ही कुठेही जा महाराज, तुम्ही कुठेही फिरा, तुम्ही कुठेही जा, तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी फक्त आमची माऊली. मला सांगा, तिचा मुलगा हा अधिकारी असतो, कामगार असतो, कामावर तो जातो, पण घरातून बाहेर निघताना जर कपडे मळके असले ना, तिला सण होत नाही. ते कपडा कशाला घातला, काढतो मी धुवून टाकते, दुसरा घाल. तुझी बायकोने हात लावत ना, मी धुते स्वतः. मी माझ्यावरून सांगतोय बघा, माझं काय दिसतं, हे मम्मीचेच उपकार आहे आपले. कारण ज्याची आई महाराज सोबत आहे ना, आईचे आशीर्वादच असे आहे की जोपर्यंत आई आहे ना महाराज, आपल्या सुखाला कमी नाही. आई असतानाही माहेर असतं मुलींचं, ऐका, आई असतानाही मुलींचं माहेर असतं आणि आई गेल्यावरही मुलींचं माहेर असतं. पण आई असताना जे डबे भरून, जे बॉक्स भरून कुरड्या पापड्यांचे जातात, ते त्यानंतर बंद होतात, बंद होतात. तुम्हाला अनुभव असतील. जर नंतर गेलात तुम्ही आई नसल्यावर, तर भाऊजाई म्हणती अहो आमचं तर आम्हाला होत नाही, तुमचं कुठं करू. खरं आहे ना, खरं आहे का खोटं आहे. एखादी लाखात एखादी अशी भाऊजाई आहे जी आईचं रूप घेते, लाखात एखादी अशी भाऊजाई असते जी आईचं रूप घेते. ते म्हटले तुमच्या आईनं जे जे पुरवलं, इथून पुढे ती जबाबदारी माझी, मी करते. पण अशी लाखात एक असते. नाही तर काय काय बऱ्याच जणी नाव काढलं का थंडी ताप संगच येतो बऱ्याच जणींना. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरची मजा. म्हणून आईकडं मागत असताना पैसा मागायचा नाही, धन मागायचं नाही, मग आईकडं दान मागायचं प्रेमाचं, प्रेमाचं दान मागायचं. वडिलांकडून दान मागायचं कृपेचं. ज्यांना ज्यांना वडील नाही, ज्यांना ज्यांना वडील नाही त्यांना विचारा समाजामध्ये काय त्रास होतोय. पैसा कमवत असताना, आपलं नाव उभं करत असताना, इस्टेट कमवत असताना, अहो 10 बाय 10ची खोली बांधत असताना दमछाक होते माणसाची. आणि आपल्या बापानं आपल्याला 10,000 स्क्वेअर फूटचा बंगला बांधून ठेवला आहे, 10,000 स्क्वेअर फूटचा, 5,000 स्क्वेअर फूटचा. याचं कारण वडिलांनी ऊन सहन करून आपल्याला जे दिलंय ते अलौकिक आहे महाराज. म्हणून वडिलांकडून कृपेचं दान मागावं. समाजाकडून दान मागायचं कशाचं, समाजाकडून दान मागायचं कृपेचं. समाजाची कृपा पाहिजे महाराज. ज्यांच्या ज्यांच्यावर समाजाची कृपा आहे, ज्यांच्या ज्यांच्यावर समाजाची कृपा आहे, त्यांना समाजात काही कमी पडत नाही. आपण समाजाला द्या, समाज आपल्याला देतो. आपण समाजाला देऊ नका, समाज आपल्याला देत नाही. ज्यांनी ज्यांनी समाजासाठी वेळ काढला. आता मध्ये बाबांचा फोटो, बाबांचं नाव काय, त्या तो फोटो आहे तो रिद्धीनाथ महाराज. काहीतरी वेळ या समाजासाठी दिलेला आहे. आमचे महात्मे काहीतरी वेळ समाजासाठी दिलेला आहे. लोकनेते असतील, जितके काही समाज सेवक असतील, येणकेन प्रकारे त्यांनी समाजासाठी वेळ दिलेला असतो. परिणाम समाज त्यांचं नाव घेतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये गणेश उत्सव संपन्न झाला. नाव कोणाचं घेतात, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. का बरं, काहीतरी वेळ काढला आणि समाजाच्या हिताचं काहीतरी कार्य सुरू केलं. शिवजयंती सुरू केली, गणेश उत्सव सुरू केला. समाजासाठी वेळ दिल्यानंतर समाज कृपा करत असतो. आपल्या आई वडिलांचा फोटो न लावणारा माणूस समाजाचं पूजन करत असतो. त्याचं कारण समाजासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. क्रमांक 4, साधूकडून दान मागावं. ज्ञानोबारायांनी ग्रंथ लिखाण करत असताना 9,000 ओव्या पूर्ण केल्या आणि प्रार्थना केली, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथे माझे जीव उरले पायिकपण. श्री गुरु, मी 9,000 ओव्यांचं हा ग्रंथ लिखाण केलं आणि हा प्रसाद मी तुमच्या समोर ठेवतो आहे. याच्या निमित्ताने मला आशीर्वाद द्या. हे धर्म कीर्तन मी तुमच्या समोर ठेवत आहे, मला आशीर्वाद द्या. आणि काय मागणं मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो
मैत्र जीवांचे भगवान सद्गुरूंकडे श्री गुरूंकडे पसायदान मागितलं की खळाचा खळ दुर्जनपणा जाऊन त्याच्या ठिकाणी सत्कर्माची तया सत्कर्म रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सद्गुरूंकडून श्री गुरूकडून दान मागत असताना सत्कर्माचं दान मागायचं आणि देवाकडून दान मागत असताना भगवान परमात्म्याकडून दान मागत असताना हे दान मागायचं, कारण भगवान परमात्मा देणार आहे. आणि काल्याच्या प्रसादामध्ये तो विशेषत्वाने दान देतो, प्रसाद देतो. काय प्रसाद देतो? भानुदास गीती गात, भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात. हे प्रसाद देतो पंढरीनाथ, हे प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती संपूर्ण दुःखाचं हरण होऊन परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी असा प्रसाद मागायचा आहे. आपण 1-2 मिनिटं भजन घेऊ, त्यानंतर थोडस चरित्र बघू आणि सेवा पूर्ण करू. विठोबार कुमाई, 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 परमात्मा हा चोरणारा नाही, परमात्मा हा देणारा. इथून आपण बाहेर गेलो, आता पुन्हा जागेवर आलो. चुरा चुरा कर माखन खाया, गौल नका नंद कुवर कनया. नंद बाबांचा एकुलता एक असणारा मुलगा, जो स्वतः पाटलाचा मुलगा आहे, त्याला चोरी कर म्हणून त्यांना प्रेमाचं दान देतो, प्रसाद देतो. पंढरीनाथ, भानुदास गीती गात. आणि मग परमात्म्याच्या अनेक लीला आहेत महाराज, अनेक लीला. पहिली गवळा नाली धावणी, नेगबाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईसी गाठ बांधोनी. गाठबाई कुणासी सुटेना. एक चोरी नाही, अनंत चोऱ्या आहेत परमात्म्याच्या, अनंत चोऱ्या. आणि एक लक्षात घ्या, एक एक चोरीचं वर्णन केल्यानंतर आपल्या चोरीचं वर्णन केलं तर आपल्याला पाप लागतं. सामान्य जीवाच्या चोरीचं वर्णन केलं तर आपली वाचा अशुद्ध होते, आणि परमात्म्याच्या चोरीचं जर वर्णन केलं तर आपली वाचा पवित्र होते. पवित्र होईन चरित्र उच्चारे, चरित्राच्या उच्चाराने पवित्र होईल. कारण परमात्म चरित्र जे आहे ते पवित्र चरित्र आहे, अलौकिक चरित्र आहे. ते चरित्र सर्वसामान्याला करता येणार नाही. गिरी गोवर्धन येणे उचलिला, दिशा दिक्पालासी येण्याची ठाव दिला. ब्रह्मादिक देवांना शरण आणण्याची क्षमता फक्त आणि फक्त कृष्ण कन्हैयाकडे असल्या कारणाने त्याच्या चरित्राचं वर्णन हे जीवाला सुखाची प्राप्ती करून देणारे आहे. नारद महर्षी बद्रिका आश्रमाच्या परिसरामधून फिरत असताना व्यास महर्षींना बघितलं.
पुराणांची निर्मिती केली, उपनिषदांची निर्मिती केली, 4 वेदांची विभागणी केली, 17 पुराण निर्माण केले, अन्य ग्रंथ निर्माण केले. आणि निर्माण ग्रंथ केल्यानंतर सुद्धा सुकलेला चेहरा, कोमजलेला चेहरा. नारद महर्षींना प्रश्न पडला, म्हटलं का हो महाराज, इतक्या आपण विद्वान, 17 पुराण निर्माण केले, 4 वेद निर्माण केले, उपनिषद निर्माण केले, तरी चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, काय कारण? नारद महर्षींनी सांगितले, बघा तुम्ही सर्व अवतारकारी आपण वर्णन केले, पण प्रेम अवतार कार्य, प्रेमाचं ज्यामध्ये वाटप आहे असा असणारा अवतार तुम्ही त्याचं वर्णन केलं नाही. आपण त्या चरित्राचं वर्णन करा, म्हणजे त्या चरित्रामध्ये तुम्हाला सुख आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग भागवताच्या रूपाने, दशमस्कंदाच्या रूपाने, हरिविजयाच्या रूपाने व्यास महर्षींनी भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन केलं. आणि गेलेली जी आलेली म्लानता होती, जो गेलेला आनंद होता, तो पुनश्च प्राप्त झाला. कुणाला? व्यास महर्षींना. म्हणून कृष्ण कन्हैयाचं चरित्र हे आनंद देणारं चरित्र आहे. या चरित्राचं वर्णन इतकं महत्वाचं आहे की आपल्या जीवनाचा ज्याप्रमाणे अनेक मणी असतात आणि एक धागा असतो, त्याप्रमाणे आपण अनेक मणी आहोत आणि यामध्ये एक धागा आहे. कोणता? प्रेमरूपी धागा. कोणता धागा? प्रेमरूपी धागा. बघा, गाडीमध्ये जर ऑइल नसेल, गाडी गरम होते, गाडी आवाज करते, गाडी लॉक होते. काय नसल्यावर? गाडीमध्ये जर ऑइल नसेल, गाडी गरम होते, गाडी आवाज करते, गाडी लॉक होते. त्याप्रमाणे मनुष्यरूपी गाडीमध्ये जर ऑइल नसेल, कोणतं? प्रेमाचं ऑइल. मनुष्यरूपी गाडीमध्ये जर प्रेमाचं ऑइल नसेल, गाडी गरम होते. हे बऱ्याच जणांना कळालं असेल. प्रेमाचं ऑइल नसेल तर भांडणं कशामुळे होतात? नाही म्हटले, माझं डोकं लय गरम झालं बरं का, आता मला डोकं लावू नका. का गरम झाली गाडी? प्रेम कमी झालं. प्रेम कमी झालं का गाडी गरम होते, गाडी आवाज करते. घरात भांडणं होतात ना, हे ऑइल कमी व्हायचे लक्षण आहे. ऑइल कमी. पहिल्या वर्षी लग्नामध्ये महाराज इतकं गोड बोलतात, अहो चहा घे ना, अहो नाश्ता घ्या ना, अहो उपीट घ्या ना, अहो पोहे घ्या ना. आणि तुम्ही 5 वर्ष नाश्ता करा ना, मला मुलगा सांभाळू का तुम्हाला सांभाळू? थोडं ऑइल कमी झालं. आणि 70व्या वर्षी भेटा बरं, 70व्या वर्षी गाडी लॉक होते. काय होते? ऑइल एकदम कमी होतं, गाडी लॉक होते. गाडी आवाज करते, गाडी गरम होते आणि गाडी लॉक होते. हे सर्व गाड्यांची लक्षणे. कशामुळं? प्रेम कमी झाल्यामुळं. आणि म्हणून एक फार गोड असं वाक्य, फार गोड आहे. घरा असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, मध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. नाती नाती. आपल्याकडे एक मराठी शब्द आहे, नाती गुती. कोणता शब्द आहे? नाती गोती. माणसाला गोत्यामध्ये कोण आणतं? मला सांगा, तुम्ही सगळे गोत्यामध्ये माझ्यामुळे का? आणि मी गोत्यामध्ये तुमच्यामुळे का? तुमचं मला माहिती, माझं तुम्हाला माहित नाही ना. पण तुमच्या नातेवाईकांना तुमचं माहिती आहे आणि माझ्या नातेवाईकांना माझं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही अडचणीत तर मी अडचणीत. मला सांगा, लोक कोर्टामध्ये कोणामुळे? कोर्टामध्ये अमुक दाखल, ते अमुक दाखल, ते दाखल, अमुक दाखल, ते अमुक दाखल, अपील दाखल, हे दाखल. कशामुळं? नाही म्हटलं, आम्हाला घरी करमत नाही म्हणून आम्ही कोर्टात जातो. असं आहे का? असं नाही. मग आणि नात्यांमुळं माणूस गोत्यामध्ये येतो. म्हणून घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. आणि मध्ये मध्ये म्हणजे कुठं? भिंतीमध्ये का? भिंतीमध्ये नाही, माणसांच्या हृदयामध्ये मध्ये असावा प्रेम आणि जिव्हाळा. मध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. मग कृष्ण अवतारानं काय केलं? कृष्ण अवतारानं प्रेमाचं वितरण केलं. हरिनामाचा की जय काला, हरिनामाचा की जय काला, हरिनामाचा की
खिचडी प्रेमे मोहिला साधणे प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला हरिनामाता की जडी काला हरिनामाता की जडी काला प्रेमे मोहिला साधणे मोहिला हरिनामाता की जडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. प्रेमाच्या एका धाग्यामध्ये परमात्म्याने संपूर्ण जीवसृष्टी बांधली. प्रेम जर नसेल माणसं जीवन जगू शकत नाही. माणसं कशाला कोणता जीवन जगू शकत नाही. आपण म्हणतो ना रानचं पाखरू सुद्धा आपल्याकडे म्हणाय ना रानचं पाखरू सुद्धा जवळ येतं. कशामुळं? प्रेमामुळं. तर पुण्यामध्ये एक महिला आहे, इंस्टा तिचे रिटर्न द्वेष मिळतो. आपण राग करा, आपण जसा चेंडू फेकू तसा रिप्लाय येत असतो. आपण जसं पेरू तसं उगवत असतं. परमात्म्याने प्रेम पेरलं, परिणाम संपूर्ण विश्वकर्ण यावर प्रेम करतं. आणि म्हणून या विश्वाचा एकच व्याख्या आहे, आपण प्रेम करा, समाज प्रेम करत असतो. आपण प्रेम करू नका, कोणाला गरज नाही, कोणाला वेळ नाही, म्हणून आपण समाजावर प्रेम करा. प्रेम म्हणजे ते प्रेम नाही बरं, हम तेरे बिन काही रही नाही पाते आणि तुम नाही तो हम मर जाते, हे नाही प्रेम बरं का. हे प्रेम म्हणजे निशब्द प्रेम, निर्विषय प्रेम. ते प्रेम करा ज्या प्रेमातून समाज बांधला जाईल, ज्या समाजातून विश्व ऐक्य होईल. ज्ञानोबारांनी ते प्रेम केलं, तुकोबारांनी प्रेम केलं, गोपाळांनी प्रेम केलं. आणि ते प्रेम आपल्या जीवनामध्ये त्या प्रेमाचा जर प्रवेश झाला, निश्चितपणे सर्वांग सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, स्वानंद सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, सर्व सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कृष्ण परमात्म्याने त्या प्रेमाचं वितरण केलं. गोपिका कंटाळल्या, घरामध्ये चोरी, लोण्याची चोरी, दही दुधाची चोरी, नवनीताची चोरी, सुनांना त्रास, रोजची घराने. यशोदामाया कंटाळली. यशोदामाया म्हटली उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, उद्या इथे थांबायचं नाही. मग यमुनेच्या तीरावर वासरं चारण्यासाठी जायचे. आणि मग निघाले. आपले वाकड्या, पेंद्या, श्रीदाम्या, मधुमंगल सर्वांना सोबत घेतलं. आणि मग मर्दानी खेळ खेळू लागले. विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, खेळ मांडी, ला वाळवंटी, अनेक खेळ खेळत असताना खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे देवा. आमचा 7 दिवस खेळ चालू आहे. श्रीमद भागवत सप्ताहाच्या रूपाने हरिपाठ असेल, काकडा असेल, भजन असेल, अन्य सेवा असतील. या माध्यमातून आम्ही अनन्य भावाने, अनन्य चित्ताने आपण या दरबारामध्ये, या प्रांगणामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे आम्हाला त्या सेवेचा मेवा मिळाला पाहिजे, कारण आम्हाला भूक लागली. आणि मग परमात्म्याने प्रसाद द्यायचं ठरवलं. सर्वांना कमळाकार बसवलं, गोल बसवलं. आणि भगवान परमात्मा मध्य भागामध्ये उभे राहिले. सर्वांना सांगितलं आपल्या आपल्या शिदोऱ्या आणा. सर्वांनी शिदोऱ्या आणल्या. शुकाचार्यांनी वर्णन केलं. बिभ्रत वेणु जठर पटयो शृंग वेत्रे वामे पानोम शृण कवलम तत्फलानि मुलेषु तिष्ठन मध्ये सोपरिसुर्दो हासयन नरभविः स्वय स्वय स्वयं पूजे यज्ञ भुगबाल केली पुंडलिक श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ की जय. ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. गेली 7 दिवसापासून चालू असलेला आपला श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ. आणि योगायोग असा आहे की पितृपक्षामध्ये त्याची तुम्ही समाप्ती करत आहात. या माध्यमातून आपले पितरही संतुष्ट होणार आहे, आपले कुळही संतुष्ट होणार आहे, आपला परिसरही पवित्र होणार आहे. कारण श्रीमद भागवताचं पारायण, नामसप्ताह, ग्रंथ वाचन,
ज्या ज्या परिसरामध्ये होतं त्या परिसरामध्ये चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी वास तो भितरी केला देवी. बालक्रीडेमध्ये तुकोबाराय वर्णन करतात की परमात्म्याचं आगमन भागवताचं आगमन झालं की चिंता देश इतर काही जे काही दोष आहेत ते दूर निघून जातात आणि तो परिसर हा शुद्ध होत असतो. म्हणून आपण सर्वांनी प्रामाणिकपणे जी भागवताची सेवा केली त्याची आज काल्याची सांगतीची सेवा आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय आमचे संतोषजी महाराज व सर्व माऊली ग्रुप या सर्वांच्या माध्यमातून ही काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुकाराम म्हणे. दोन्ही इंद्रासारखे मृदुंग वादक गंधर्वासारखे गायक आमचे टाळकरी विनेकरी आमचे सिस्टमवाले हार्मोनियमवाले आमचे यतिवर्य महात्मे विसे बाबा नारायण महाराज विसे आदी करून आमच्या माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल केला रे तुझे होतो तिघाचे मेवरी तुम्ही वारी तुई कडे मुका पसारो गडे आवाज द्या राया विरोईचा तुम्ही वारी तुई कडे मुका पसारो कामने आधी ठोका मुने पडू रे का तुम्ही वारी तुई कडे मुका पसारो कंठी धला कृष्ण हरी योगाजने काला वाकुलिया ब्रह्मयुगा काला वाटू एकमेका वैष्णवने गारम तुला संग्राम
महत्वाचं नाव राहिलं ते काय असतं, समोर असल्यावर माणूस नाव घेतं. आमचे चंद्रकांतजी महाराज ते पाठीमागं बसलेले दिसत नाही ना, त्यामुळं आदरणीय चंद्रकांत महाराज यांनी सुद्धा फार मोठं योगदान या कार्यक्रमाचं त्यांचं आहेच. पारायण वाचक असतील, सर्वच असतील, सर्वांना मनस्वी धन्यवाद, सर्वांचे मनस्वी आभार. झाले समाधान तुमचे देखील आता नाही नारायण दुर्वाणी गावने सापडले आता उठावे मनायत नाही नारायण दुरावने भोग गेला लागे आता उठावे मनायत नाही नारायण करुणी आरती चक्रमणी आधी पुराले संध्याकाळ सकला पुण्यवंता तुम्ही मला आधी पुराले संध्याकाळ थाळी उभा संधी आधी पुराले प्रेम प्रेम आनंदी देखुनी राहिलो तुझे 28 विटेवरी उभा दिशे देवेश्वा माझ्या भेटी परब्रह्माले गा भीमा उद्धरी जगा जय पांडुरंगा पांडुरंगा रघुबाई वल्लभ वल्लभ बाई जीवलग जय देव तुलसी माळ गळा करटी उडी कटी काशी पिता नित्य भेटी गरुडानुमंत पुढे उभे देव पांडुरंगा हर पांडुरंगा रखमाई वल्लभ रायचे वल्लभ बाई जीवलग रे आषाढी कार्तिक जयती वसातून येती चंद्रभागी मध्ये गर्दी दर्शन हे लाव मात्रे तया होया मुक्ती केशवसी नाम दो भावे वाळी ती जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा कुमाई वल्लभ राईच्या वल्लभ बाई जुलगा जय देव आरती ज्ञान राधा कैवल्य तेला देवी साधू संत मनोवेदला मादा लोपले ज्ञान जगी गोणी देवीले ज्ञानी आरती ज्ञान राधा कैवल्य तेला देवी साधू संत मनोवेदला मादा प्रकट गुह्य ब्रह्माची गेले रामजनार्दने पाय मस्तक ठेवले आरती ज्ञान राधा मनोवेद रामादा आरती रामा स्वामी सद्गुरु नामा मूर्ती पाय राघवे सागरात वाळतन तारिले रसिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा आले ज्ञानेश्वरे चरणी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझोर जगद्गुरु जगन्नाथा एकनाथ नाम सार दारिद्राचे गोदा संसार दुःख नाथे महामंत्राचे वेद आरती एकनाथा महारात्री
आणि एकनाथ नाथा महाराज समर्था त्रिभुवनी तुझी दोर जगद्गुरु जगन्नाथा ओम जय जय रिद्धिनाथ गुरु टाकेश्वर बाबा भावी करितो वंदन द्यावे मजला दर्शन दर्शन कृपा करना ओम जय जय रिद्धिनाथा खैड गावा जन्म घेऊनी पावन तुम्ही केले गुरु धन्य धन्य केले पंडित गुरुशीलनाथा पंडित गुरुशीलनाथा पाहुन शिष्याला ओम जय जय रिद्धिनाथ ताकी पठारी मूर्त जितेंद्रिय झाले गुरु कल्पवृक्ष झाले चरणासी जो आला चरणासी जो आला तोज भूतरला ओम जय जय सिद्धिनाथा भक्तीने आरती गाता दर्शन सुख लावे गुरु आशीर्वाद लावे अन्नदान से दाता अन्नदान से दाता अधिनाथा ओम जय जय रिद्धिनाथा ओम जय जय रिद्धिनाथा गुरु टाकेश्वर बाबा भावे करतो वंदन जावे मजला दर्शन कृपा करा नादा ओम जय जय रिद्धिनाथा ओम जय जय रिद्धिनाथा ओम जय जय रिद्धिनाथ हॅलो हॅलो श्री हॅलो हॅलो इथे या संतोष बुवा. हॅलो हॅलो हो. हरी जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना पहिले हरिने नाम आरती करू तुझा भगवंता जय 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 श्री भागवता आरती करू तुझा भगवंता जय जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता तरो मधुर फळा साधुर तेज स्वर आत्मारा बुडिया सेवडी धारे जन महापर्वणी आणि रावणी किया धारणी पवन धरणी पतिता आरती करू भगवंता